ज्ञानेश्वरी पठण अध्याय 17 ओव्या 51 ते 75 श्लोक 3 ते 3। श्रद्धा म्हणतील यासाठी पातेजू नये किरीटी काय द्विजू अंत्यजू घृष्टी अंत्यजुनो हे गंगोदक जरी झाले तरी मध्या भांडी आले ते घेऊ नये काही केले विचारी पा चंदनू होय शीतळू परी अग्निसी पावे मेळू ते हाती धरिता जाळू न शके काही काकिडाची आटिये पुटी पडिले सोळे किरटी घेतले चोखासाठी नागविना तैसे श्रद्धेचे दळवाडे अंगे किर चोखडे परिप्राणियांच्या पडे विभागी जई ते प्राणी तव स्वभावे अनादिमाया प्रभावे त्रिगुणाचीच आघवे वळली आहती तेतही 2 गुण खाचती मग एक धरे उन्नती तैतैसे याची होती वृत्ती जीवाची या वृत्ती ऐसे मन धरिती मना ऐसी क्रिया करीती केलिया ऐसी वरिती मरोनी देहे बीज मोडे झाड होये झाड मोहे बीजी झाड मोडे बीजी सामाये ऐसे निकल्प कोडी जाय परी जाती ननशे तिया परी ये अपरे होत जात जन्मांतरे परित्रिगुणत्वन व्यभिचारे प्राणियांचे म्हणून प्राणियांच्या पैकी पडिली श्रद्धा अवलोकी ते होय गुणासारखी तिही यया विपाय वाढे सत्वशुद्ध तेव्हा ज्ञानाशी करी साध परी एका दोघे ओखद ईर आहती सत्वाचे निअंग लगे ते श्रद्धा मोक्ष फळारी गे तव रजतम उगे कापा राहती मोडुनी सत्वाची त्राये रजगुण आकाशे जाये तेव्हा तेची श्रद्धा होय कर्म केरसुणी मग तमाची उठी आगी तेव्हा तेची श्रद्धा भंगी हो लागे भोगा लागे भलतेया सत्वानुरूपा सर्व श्रद्धा भवति भारत श्रद्धामयोऽयं पुरुषो यौ यच्छ्रद्धस एव सः एव सत्वरजतमा ऐवेगळी श्रद्धा सुवर्मा नाही गा जीव ग्रामा ऐ माझी यया म्हणून श्रद्धा स्वाभाविक असे पैत्रिगुणात्मक रजतमा सत्वादिक भेदी जैसे जीवनाची उदक परिविषयी होय मारक कामेरया माझी तिक उसी गोड तैसा बहुवसे तमे जो सदाची होय निमे तेत श्रद्धा परिणामे तेची होनी
मग काजळा आणि म्हशी नदीसे विवंचना जैसी तेवी श्रद्धा तामसी सिनी नाही तैसीच राजसात जीवी रजोमय जाणावी सात्विका आघवी सत्वाचीच ऐसे निहात सकळू जगडंबरून निखिळू श्रद्धेचाची केवळ ओतलासे परिगुणत्रय वशे त्रिविधपणाचे लासे श्रद्धे जे उठिले असे ते ओळखतो तरी जाणे जे झाड फुले का मानस जाणे जे बोले भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे तैसा जीही चिन्ही श्रद्धेची रूपे तिन्ही देखी जाती ते वाणी अवधारिपा राम कृष्ण हरी